300 रुपयापासून सुरुवात आहे। हे आहे हे 1200 ला आहे, एकदम सुंदर आहे बघा। साईडने जर लटकन म्हणून आपल्याला यूज करायचं असेल तसं लटकन्स पण आहेत आपल्याकडे, ते फळत नाही, काजळी धरत नाही। सगळ्यांच्या घरामध्ये प्रश्न काय असतो की देवघर काळं होतं का। नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ। आज मी आलेलो आहे ठाणे येथील गोखले रोड नौपाडा येथे। मित्रांनो, ठाणे हेल्थ केअर हॉस्पिटलच्या बरोबर समोर आहे ना मंगलमूर्ती कलेक्शनला भेट देण्यासाठी ह्यांच्याकडे ना बोरोसिलपासून बनवलेले अनेक युनिक तुम्हाला वस्तू बघायला मिळणार आहेत। दिवा, समई, तसंच तुम्हाला अखंड दिवा आणि गिफ्ट आयटम्स तुम्हाला इकडे बघायला मिळणार आहे। आजचा संपूर्ण डिटेल व्हिडिओ होणार आहे। ॲड्रेस वगैरे मी तुम्हाला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे, तर नक्की जाऊन चेकआउट करा। आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। चला मित्रांनो, आता मी आहे ना ठाणे वेस्टला आलेलो आहे। समोरच आपल्याला गोखले रोड दिसतो आहे। तुम्ही इकडे बघाल तर ठाणे हेल्थ केअर हॉस्पिटल आपल्याला हे बघायला मिळतं आहे। त्याच्या बाजूला तुम्ही बघाल तर फेमस लेले बंगला आहे, त्याच्याबरोबर अपोजिट साईडला तुम्हाला इकडे यायचं आहे। तुम्ही ते बघू शकतात मंगलमूर्ती कलेक्शन, बोरोसिल काचेपासून बनवलेले आकर्षक वस्तू आपल्याला इकडे बघायला मिळणार आहे। पुन्हा एकदा मी तुम्हाला ॲड्रेस सांगतो, ब्राह्मण सोसायटी गोखले रोड हेल्थ केअर हॉस्पिटलजवळ नौपाडा ठाणे इथे आपण आज आलेलो आहे। टायमिंग बघा तुम्ही, सकाळी 10:30 ते रात्री 8:30, सोमवारी बंद असतं। आज आपण मंगलमूर्ती कलेक्शनला भेट देणार आहोत आणि बघणार आहोत त्यांच्याकडे काय काय नवीन कलेक्शन आलेलं आहे। चला आता आपण आहे ना मंगलमूर्ती कलेक्शनमध्ये आलेलो आहे। नमस्कार ताई। नमस्कार, माझं नाव आहे अश्विनी, माझ्या ब्रँडचं नाव आहे मंगलमूर्ती कलेक्शन। बोरोसिल काचेपासून बनवलेले आपल्याकडे आकर्षक वस्तू आहेत। गुढीपाडवा येतोय म्हटल्यावर तर आपल्याला जर गिफ्टिंगसाठी जर लागत असेल तर आपल्याकडे बघा 100 रुपयापासून असे दिवे वगैरे आहेत। बल्क ऑर्डर पण आपण घेतो, तुम्हाला बल्कमध्ये हवे असेल तर आपल्याकडे बल्कमध्ये पण मिळेल। असे हे नंदादीप पण आहेत, तासाप्रमाणे आपल्याकडे 6 तास, 12 तास, 8 तास, 18 तास, 24 तास आणि 36 तास असे तूप निरांजन आहेत। तेलाची आणि तुपाची पण मत लावू शकतो आपण। निरांजन आहेत, हे असे निरांजन आहेत। हा चंबू दिवा स्पेशल आहे आपल्याकडे। इकडनं तेल घालायचं, 2 पदरी वात करायची की तेलामध्ये पोहली पाहिजे आणि इथे दिवा लावायचा, अखंड 24 तास राहतो। ह्याच्यामध्ये पण सायझेस अवेलेबल आहे। मंदिर असेल आपल्या घरामध्ये, साईडने जर लटकन म्हणून आपल्याला यूज करायचं असेल तसं लटकन्स पण आहेत आपल्याकडे, ते 500 पासून स्टार्टिंग रेंज आहेत। असे अत्तराच्या कुप्या आहेत, जी वर्षानुवर्ष याच्यातला अत्तर उडत नाही, अशा अत्तराच्या कुप्या आहेत। 250 पासून स्टार्टिंग आहे। 6 ml पासून आपल्याकडे 12 ml पर्यंत अत्तराच्या कुप्या आहेत। अगरबत्ती स्टँड आहेत, ह्याच्यामध्ये पण आपल्याकडे 200 रुपयापासून सुरुवात आहे। 6 काड्या बसतात एकत्रच, अशा आहेत। समय आहेत, हे बघा बस्कीमध्ये आहेत, हाईटमध्ये आहेत। जसं तुम्हाला कस्टमाइज पाहिजे असेल तसं आपल्याकडे अवेलेबल आपण करून देतो ना। हे आपल्याकडे स्वतःचं असल्यामुळे तुम्हाला कस्टमाइज आपल्याकडे आहेत। आता बघा लग्न सराई चालली आहे तर रुखवतीसाठी जर लागत असेल तसं पूजा साहित्य पण आहेत। टोटल याच्यामध्ये 10 वस्तू येतात। ह्याच्यामध्ये पण छोटी साईज आणि मोठी साईज असे 2 साईज आहेत। धुपारती आहे, जर आपण इथे लावल्यानंतर आपल्याला असं वाटेल की हा दांडा गरम होतो की, हा दांडा गरम होत नाही। बोरोसिलचे असल्यामुळे ह्याला हीटने काही होत नाही, हा गरम पण होत नाही। अगदी तुमचा, आता तुम्हाला मी चालू दिवा दाखवते तो कसा असतो। हे बघा, आता मी सकाळी लावलेला आहे, हा ह्याची 12 तासाची कॅपॅसिटी आहे। हे बघा एवढा पोषण गरम आहे, खाली मी हात लावू शकते, तडकत वगैरे नाही, वितळत नाही, काजळी धरत नाही। सगळ्यांच्या घरामध्ये प्रश्न काय असतो की देवघर काळं होतं का, याने काजळी अजिबात धरत नाही, आपलं देवघर काळं होत नाही। एवढा पोषण गरम आणि वॉशेबलला पण स्पंज वॉश अगदी झटपट। पितळेच्या ह्याला आपल्याला कसं घासावं लागतं आणि आताचं जनरेशन कसं झालं ऑफिस आणि देवांची पूजा करायला एवढा वेळ नसतो, म्हणून झटपट करायचं आपला दिवा। फॅन खाली जरी तुम्ही लावून ठेवला तरी आपला दिवा विझत नाही का। आता हे बघा ऑक्सिजन जायला कशी जागा आहे त्याला, तर नॉर्मली मी हे दाखवते, हे बघा ऑक्सिजन जायला जागा आहे, त्याच्यामुळे वरती डायरेक्ट काळं होत नाही, हवेमार्फत पसरून जातं। त्याच्यामध्ये पण सेट असतो, खाली डिश, दिवा आणि वरची काच। ह्याच्यामध्ये पण 550 पासून सुरुवात आहे, ते आपल्याकडे 2200 पर्यंत आहे। 6 तास, 12 तास, 18 तास, 24 तास आणि 36 तास गणपतीत, नवरात्रात अखंड तुम्ही लावू शकता, तसे आहेत। असे जर गणपतीत, नवरात्रामध्ये आपण जर जागेवर आपण आसन करतो, तेच दोन्ही साईडने तुम्ही सुद्धा लावू शकता। ह्याला स्टँड लांबण दिवा बोलतात। मयूर दिवा आहे, जर गिफ्टिंगसाठी जर ऑप्शन म्हणून तुम्हाला काय हवं असेल तर आपल्याकडे बेस्ट ऑप्शन आहे। हे 600ला, याच्यामध्ये मोठी साईज पण आहे, लहान साईज पण आहे। आता आपण समई तर बघितलीच आहे, तर 2 in 1 पाहिजे असतं। समई विथ दिवा जर आपण फॅन खाली लावली तर आपण दिवा विझू शकतो, बरोबर। समई नुसती तर आपण त्यांनी दीप समई काढून ठेवलेली आहे। हे बघा इथे दिवा लावायचा आणि ह्याच्यावर कॅप, अखंड घेण्याऐवजी आपण
थोडंच घेऊ शकतो, म्हणजे समईवर एवढंच कवर आपण लावू शकतो. तसे आपल्याकडे दीप समय आहे, वेगवेगळे प्रकारचे आपल्याकडे दिवे वगैरे आहेत. जसे गिफ्टिंगसाठी आता दिवे वगैरे प्रकार आवडत नाही आपल्याला गिफ्ट देण्यासाठी, तर आपल्याकडे वेगवेगळे हे पण आहेत बघा. असे गिफ्टिंगसाठी नवीन कपल्स असेल किंवा कोणाचा गृहप्रवेश असेल, हे शुभ मानलं जातं, त्यांना एक गिफ्ट म्हणून आपण देऊ पण शकतो. हे आहेत हंस आहेत, मोर बच्चा आहे, ओपेल्स वगैरे आहेत. ओके. आणि यांची काय किंमत असेल? हे आपल्याकडे 1000 पासून स्टार्टिंग रेंज आहेत. असे राधाकृष्ण आहेत. हे बघा, हे कृष्ण किती छान आहे. जर एजेड असतील तर त्यांचं रिटायरमेंट असेल काय त्यांना द्यायचं, दिवा वगैरे ते लावू शकत नाहीत, त्यांना रिटायरमेंट द्यायसाठी आपल्याकडे गणपती 300 रुपयापासून सुरुवात आहे. हे आहे, हे 1200ला आहे. एकदम सुंदर आहे बघा, एजेडसाठी चांगलं आहे. आणि आता हे आले, गुढीपाडवा आलाय, तर गिफ्ट कोणाला द्यायचं असेल किंवा नवीन गाडी घेतली तर आपल्याला जर गणपती हवं असेल गाडीमध्ये लावायला, तर आपल्याकडे डबल फेसचा गणपती आहे, म्हणजे समोरच्यालाही दिसणार आणि आपल्यालाही दिसणार. असे डबल फेसचे गणेश आहेत. अजून एक तुम्हाला दाखवते, रुखवातीसाठी जर लागत असेल तशी चुवा गाडी पण आहे, जे बाप्पा बसलेत आणि चुवा गाडी चालवत आहेत. ओके. अशी चुवा गाडी आहे. वेगवेगळ्या प्रकारचे गणपती वगैरे आहेत आपल्याकडे. समय आहेत 6 इंचापासून ते आपल्याकडे डायरेक्ट 14-15 इंचापर्यंत समय आहेत. असे दीपमाळे आहेत, 2 लेअर, 3 लेअर, 4 लेअर, जशी कस्टमाइज असेल ना तुमचं तसं आपण बनवून पण देतो, ते आहे. आता दिवाळीमध्ये आपण रांगोळी काढली तर मध्ये सेंटरला जर ठेवायला हवं असेल तर आपल्याकडे बघा असा 5चा दिवा आहे, युनिक काहीतरी. हे बघा, हा 5चा दिवा आहे. ओके. 5ही लावू शकतो, तो आहे. त्याच्यामध्ये 3चा आहे. हे 3चा पण दिवा आहे आपल्याकडे. हो हो हो, तो पण आहे. वेगवेगळ्या हळदी कुंकवाचं पण आहे, 2चं करंड. हळदी कुंकवाला बायका घेतात ना वांदायला, त्याच्यासाठी पण ऑप्शन आहेत आपल्याकडे. असे हंडी दिवा डिश आपल्याकडे प्रत्येकी आहेत. हे बघा, तुम्ही बघू शकता, ते 12 तासाचा, 8 तासाचा, 8 तासाचा, 18 तासाचा आहे, 24 तासाचा आणि 36 तासाचा आहे. ह्याच्यावरच्या काचही तुम्हाला तुमचं पितळेचं किंवा चांदीचं कुठलं निरंजन असेल, नंदादीप असेल, त्याच्यावर तुम्हाला काच हवी असेल, आपण काचही बनवून देतो. हां, आणि आता एक माझा स्पेशल दिवा, तो सगळ्यांचा म्हणजे कुरिअरमध्ये पण मी मस्त दिलेला आहे. त्याचा रिस्पॉन्स पण मला खूप छान आलेला आहे. आणि प्रत्येकाला अगरबत्ती धूपस्टिक लावता येत नाही, घरामध्ये लहान मुलं असतात, धूर होतो, तर प्रत्येकाला आवडत नाही. आणि त्याच्या ॲशेस पडल्यामुळे कचरा वगैरे होतो. तर आपल्याकडे हा असा 2 in 1 दिवा आहे, जे दिवाही लागतो आणि फ्रॅग्रन्स पण मिळतो. खाली तेलाचा दिवा लावायचा, वरती वाटीमध्ये पाणी घालायचं आणि 4 थेंब आर्मा ऑइलचे टाकायचे. जसं पाणी गरम होतं ना तसं फ्रॅग्रन्स रूममध्ये पसरतो. त्याच्यामध्ये पण लहान साईज आहे आणि मोठी साईज आहे, 4 पीसमध्ये येतात आणि सगळं सेपरेट आणि 1 पीसमध्ये बनवलेले, त्यामुळे लिकेज वगैरे आपला होत नाही. दिवा 1 पीसमध्ये बनवलेले तशा आहेत. अगदी तुमच्या घरचे आता निरंजन असतात, कोणाचे वेगवेगळे प्रकारचे असतात, कोणते डबलचे असतात, त्या साईजनुसार आपण बघा काचासुद्धा अवेलेबल करून देतो. तुम्हाला काचा हवे असतील तर आपण काचा पण आहेत. प्रत्येक दिव्यावर आपण कवरसुद्धा अवेलेबल करून देतो. माझ्याकडे अवेलेबल नसेल तर आपण बनवून देतो साईजनुसार. तुमची साईज वगैरे मला व्हॉट्सअपला केली ना तरी चालेल, तसे आहेत. आता हे बघा, वेगळ्या डिझाईनचा चंबू दिवा आहे, काहीतरी वेगळं आहे. असं चंबू दिवा वगैरे आहे, कासव आहेत, बॉटल्स वगैरे आहेत. मस्त की फॅन चालू आहे, समय कशी लावणार गणपतीमध्ये, तर समय कंपल्सरी पहिल्यांचे जे असतात पिढीने पिढी चालू असते, तर ते पितळेच्या चांदीच्या समय वापरत असतात, पण त्याला ते फॅन लावू शकत नाही. त्यासाठी आपण एक नवीन आहे आपलं हे, की जे आपण समय लावू शकतो. ह्याच्यामध्ये 2 पीसमध्ये हे कवर्स बनवलेले आहे. जर 5ही आपण जर लावल्या, फॅन खाली जरी हे ठेवलं तर हे गरम होत नाही, आपली समई विझत नाही आणि आपलं देवाला पण समई म्हणजे आपण यूज करू शकतो. त्याच्यामध्ये पण तुम्हाला कस्टमाइज करून देणार. तुम्हाला जशी तुमची समई असेल ना त्याप्रमाणे साईजप्रमाणे आपण समईचे कवर्स पण अवेलेबल करून देतो. ते बघायला झालं. अजून आता ही बघू आपण, रिफ्लेक्शन हंडी. दिव्यावर काच ठेवली की ह्याचं प्रतिबिंब दिसतं, त्याच्यामध्ये पण ते कस्टमाइज करू शकतात. तुम्हाला जे प्रिंट हवं आहे ते प्रिंट करून देणार. जर तुमच्या घरामध्ये मूळ दैवत असेल ते प्रिंट करून हवं असेल आपण तेही करून देतो. त्याच्यामध्ये पण 600 पासून स्टार्टिंग आहे. जशी साईज घेणार तशी प्राइस रेंज आहे, त्याच्यामध्ये पण ते आहेत. अजून बघायला गेले तर हे बघा, ग्लासेस वगैरे पण आहेत. सगळं बोरोसिल काचेचं आहे, ह्याच्यामुळे हीट न्यायला काही होत नाही. तुम्ही ओव्हनला पण हे यूज करू शकता. स्टर्लर आहेत, चमचे आहेत, जार आहेत. आता हे कप्स पण आहेत, तुम्हाला कप्स पण मी दाखवते. जर हे तुम्ही बोलत असाल
हे कप्स आहेत तर हे चालतील का ओव्हनमध्ये? ते हे ओव्हनमध्ये चालतात. तुम्हाला चहा हवं असेल गरम गरम, दूध कमी करून हवं असेल तर 2 मिनिटं त्याच्यावर पण चालू ठेवू शकतात तुम्ही, काही होत नाही. आता तर सगळ्यांनी बघितलं असेल की आपण ओव्हनचं बघितलं, दिव्याचं बघितलं, पण गॅसवर कसं चालणार? तर आपल्याकडे बघा अशी किटली आहे जी आपण याच्यामध्ये चहा आणि कॉफी पण बनवू शकतो आणि डायवर गॅसवर पण ठेवू शकतो. कारण ही बोरोसिलची असल्यामुळे 100 डिग्री सेल्सिअसवर पण चालते. हीटने ह्याला काहीच होत नाही. हे बोरोसिलचे फायदे आहेत. याच्यामध्ये तुम्ही चहा पण बनवू शकता. त्याच्यामध्ये पण साईजेस अवेलेबल आहे. ओव्हनची भांडी वगैरे आहे. जर तुम्हाला जेवण वगैरे गरम करून घ्यायचं असेल तर आपल्याकडे ओव्हनची भांडी आहे. बोरोसिलमधले आपल्याकडे कंटेनर पण आहेत. जर तुम्हाला हवे असतील, आपल्याला टिफिन घेऊन जायचं असेल तर टिफिनसाठी पण आहेत, ते आहेत. रुखवतीसाठी पाहिजे असेल तर बैलगाडी आहे, तुळशी वृंदावन आहे. बरं, यांची काय किंमत असेल? बैलगाडी आपल्याकडे 1000ला आहे डबलची. आणि ते आपण जे डबे बघितले ते कसे? डब्यांची सेट प्रमाणे असतं किंवा एक सिंगल पाहिजे असेल तर 500 पासून स्टार्टिंग आहे. जसं घेऊ तसं आपल्याकडे प्राइस आहे. तुमच्या कस्टमाइज नुसार आहेत आपल्याकडे. आपण बनवून देतो, म्हणजे अगदी असं नाही की तुम्हाला जे आमच्याकडे आहे तेच घ्या. तुम्ही जसं सांगितलं, मला स्टीलमधलं दाखवलं आणि काचेमध्ये कन्वर्ट करून पाहिजे असेल तर मी काचेमध्ये सुद्धा तुम्हाला बनवून देऊ शकते. हे आपल्याकडे सगळं ऑल इंडिया आपण कुरिअर पण करतो, बल्क ऑर्डर पण स्वीकारली जाते आपल्याकडे आणि तुम्हाला जसं पाहिजे तसं. आणि कुरिअरचं तुम्ही टेन्शन घेऊ नका. जर तुमच्यापर्यंत यायचं आहे ती जबाबदारी माझी असते, कारण पॅकिंग हे एकदम व्यवस्थित आहे. लास्ट मी उत्तराखंडपर्यंत पाठवलेलं आहे. माझं तिथपर्यंत रिस्पॉन्स चांगला झालेला आहे. त्यामुळे तुम्हाला पाहिजे असेल तर माझं इन्स्टा, फेसबुकला, व्हॉट्सअपला पण आहे. कॉन्टॅक्ट नंबर आहे 9967066829, मंगलमूर्ती कलेक्शन. थँक्यू. आणि ताई, एक प्रश्न होता की आपण होलसेल रिटेल कसं डील करतो? नाही, जसं आपण आता तुम्ही बल्क ऑर्डर घेतली आहे माझ्याकडून, बरोबर, तर त्याच्यावर तुम्हाला स्पेशल मी डिस्काउंट देणार. आपण 10 वस्तू जरी घेतल्या ना, 10 वस्तू, एक वस्तू जर 10 घेतल्या त्याच्यावर आपण स्पेशल डिस्काउंट पण देतो. ओके. अगदी तुम्हाला बाहेर जरी पाहिजे असेल तर आपण डिस्काउंट, फक्त एवढंच की तुम्हाला कुरिअर चार्जेस लागणार. जर आउट पाहिजे असेल तर कुरिअर चार्जेस. ओके. आणि ताई, जर कोणाला शॉपवर यायचं असेल तर कसं यायचं, काय ॲड्रेस असेल? आपल्या स्टेशनपासून 10 मिनिटाचं वॉकिंग डिस्टन्स आहे. गोखले रोड, जो सरळ आपला स्टेशनपासून जातो ना, तो सरळ रोड आहे आपला, गोखले रोड. आणि नियर बाय THC हॉस्पिटल, ठाणा हेल्थ केअर हॉस्पिटल आहे, त्याच्या अपोजिट साईडलाच गाळा नंबर 3 मंगलमूर्ती कलेक्शन आहे. ओके. आणि ताई, टायमिंग काय आहे आपल्या शॉपचा? सकाळी 10:30 ते संध्याकाळी 8:30 वाजेपर्यंत आणि सोमवारचं बंद असतं आपल्याकडे. ओके. तर असे काही बोरोसिलचे तुम्हाला प्रोडक्ट्स घ्यायचे असतील तर नक्कीच तुम्ही ताईंच्या इकडे येऊन शॉपला व्हिजिट करू शकतात, मंगलमूर्ती कलेक्शन. थँक्यू. वेलकम. चला मित्रांनो, आता निघायची वेळ झालेली आहे. आशा करतो ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल. ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ इथपर्यंत बघितली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी तुम्हाला भेटेन पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.